भारताच्या अर्थव्यवस्थेची गोष्ट ती एकाच आकड्यातून कळू शकते. काय आहे तो आकडा आणि तो आपल्याला नक्की काय सांगतो? चला, आज आपण भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या या आकड्यांमागचं रहस्य उलगडूया. 969 पट. हो, बरोबर ऐकलत. आकडा ऐकूनच धक्का बसतो नाही का? 1950 ते 2014 या काळात भारताचं राष्ट्रीय उत्पन्न तब्बल 969 पटींनी वाढलं. ही वाढ म्हणजे फक्त एक आकडा नाहीये, तर ही भारताच्या आर्थिक क्रांतीची एक जबरदस्त कहाणी आहे. पण या प्रचंड वाढीचा नेमका अर्थ काय होतो? चला, याचंच उत्तर शोधूया. हा जो आकडा आहे ना, तो म्हणजे एक प्रकारे आपल्या देशाचं इकॉनॉमिक रिपोर्ट कार्डच आहे. जसे शाळेच्या रिपोर्ट कार्डवरून कळतं की विद्यार्थी अभ्यासात कसा आहे, तसंच या आकड्यांवरून देशाची आर्थिक स्थिती कशी आहे हे समजतं. मग हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं आहे तरी काय, ज्यावर ही सगळी प्रगती मोजली जाते? चला, आधी तेच समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षात आपल्या देशात जे काही तयार होतं त्या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत. म्हणजे अगदी शेतात पिकलेल्या गव्हापासून ते मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी बनवलेल्या कोडपर्यंत सगळं काही. या एकाच आकड्यावरून देशाची आर्थिक तब्येत कशी आहे याचा आपल्याला थेट अंदाज येतो. म्हणूनच हे इतकं महत्त्वाचं माप मानलं जातं. चला तर मग भारताच्या या आर्थिक प्रवासातले वेगवेगळे टप्पे पाहूया. कारण हा प्रवास काही सरळ रेषेत झालेला नाहीये. कधी तो हळूच चालला तर कधी त्याने एकदम मोठी झेप घेतली. बघूया तरी कसा होता हा प्रवास. स्वातंत्र्यानंतरचा सुरुवातीचा काळ म्हणजे साधारण 1950 ते 80च्या दशकात भारताचा विकास दर खूपच कमी होता, साधारण 3 ते 4% आसपास. याला गमतीने हिंदू रेट ऑफ ग्रोथ असंही म्हणायचे, कारण तो खूप संथ पण स्थिर होता. पण खरी गोष्ट बदलली 1990 नंतर. जेव्हा आर्थिक सुधारणा झाल्या तेव्हा विकासाने इतका वेग घेतला की दर थेट 6 ते 8% जाऊन पोहोचला. अर्थात हा प्रवास नेहमीच असा सुसाट नव्हता. अगदी अलीकडचं उदाहरण घ्या ना, 2020-21 मध्ये महामारीमुळे विकासदरात 7.4% मोठी घट झाली. सुदैवाने ती तात्पुरती होती. आत्तापर्यंत आपण पाहिलं की वाढ किती झाली, पण आता प्रश्न हा आहे की ही वाढ कुठून येते? म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेची गाडी चालवणारी ही इंजिन्स कोणती आहेत? कोणती क्षेत्र आहेत जी या वाढीला ताकद देतात? ही स्लाइड आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेतला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल दाखवते. बघा, एकेकाळी आपला देश कृषीप्रधान होता, पण आता चित्र पूर्णपणे पालटले. आज आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात तब्बल 61% वाटा हा एकट्या सेवा क्षेत्राचा आहे. म्हणजे IT, बँकिंग, टुरिझम यांसारख्या क्षेत्रांचा. हा एक प्रचंड मोठा बदल आहे ज्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. आर्थिक बातम्या बघताना किंवा वाचताना आपण नेहमी GDP, GNI, NNI अशा शब्दांच्या जंजाळात अडकतो नाही का? हे ऐकायला खूप किचकट वाटतात, पण खरं सांगू, या संकल्पना समजायला खूप सोप्या आहेत. चला, आज या शब्दांचं कोडं सोडूया आणि बघूया की हे नक्की काय सांगतात. यातला मुख्य फरक नीट समजून घेऊया. GDP म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत जे काही तयार होतं त्याची किंमत. मग ते कोणीही बनवो, भारतीय कंपनी किंवा परदेशी. या उलट GNI म्हणजे फक्त भारतीयांनी कमावलेलं एकूण उत्पन्न, मग ते त्यांनी भारतात कमावलेलं असो किंवा परदेशात. म्हणजे GDP हे जागेवर लक्ष देतं, तर GNI नागरिकांवर. आणि आता या यादीतला शेवटचा पण महत्त्वाचा शब्द NNI म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. कल्पना करा की आपण एक नवी गाडी घेतली. काही वर्षांनी तिची किंमत कमी होते कारण तिची झीज होते, बरोबर? अर्थशास्त्रात यालाच घसारा किंवा डिप्रिशिएशन म्हणतात. हा झीजेचा खर्च जेव्हा आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्नातून म्हणजे GNI मधनं वजा करतो तेव्हा आपल्याला NNI मिळतं. आणि हेच देशाचं खरं निव्वळ उत्पन्न मानलं जातं. बरं, हे राष्ट्रीय उत्पन्नाचे जे काही हजारो कोटींचे आकडे आहेत ते तर ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला हाच आकडा एका वेगळ्या नजरेतून बघावा लागेल. आणि तो दृष्टिकोन आहे दरडोई उत्पन्नाचा. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर देशाच्या एकूण उत्पन्नाला आपल्या लोकसंख्येने भागल्यावर येणारा सरासरी आकडा. चांगली गोष्ट ही आहे की भारतात हा आकडा सतत वाढत चाललाय, जे दाखवतं की लोकांचं राहणीमान सुधारतंय. पण या चित्राची एक दुसरी बाजूही आहे. आपली प्रचंड लोकसंख्या, तिच्यामुळे ही वाढ सगळ्यांमध्ये विभागली जाते आणि बऱ्याचदा ती सर्वांपर्यंत सारखी पोहोचत नाही. त्यामुळे सरासरी जरी वाढली तरी उत्पन्नातली विषमता ही एक मोठी समस्या बनून राहते. तर आपण पाहिलं की भारताचा आर्थिक प्रवास कसा झालाय, शेतीकडून सेवा क्षेत्राकडे झुकलेला. पण हा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो. आता आपली अर्थव्यवस्था अधिकाधिक सेवा केंद्रित होत असताना आपल्या देशातल्या 1.4 अब्ज लोकांसाठी काम आणि उत्पन्नाचं भविष्य कसं असणार आहे?
यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.